देह हे कोणाचे प्रत्यक्ष रूप नव्हे. देहाची वागणूक ही आजारपणाची वागणूक आहे हे कळणार नाही, पण कळणे अगत्याचे आहे. आपली देहरूपाने वागणूक ही हॉस्पिटलमधील पेशंटसारखी आहे. रुग्णावस्थेमध्ये स्वतःची स्वतःला गरज वाटत असते. रुग्णावस्था असेपर्यंत आपणाला आपण फार जपावे लागते. रुग्णावस्था म्हणजे आपले जिवंतपण. मरणाचा अर्थ विसरणे असा आहे. निजलेल्याला जागा करणारा कधी झोपतो काय? निजलेला जागा झाल्यास त्याचे काय होते? ज्याने जागा केला त्याच्या रूपाचा, त्याच्या जातीचा तो होतो. तो अनंत आहे. पण त्याचा कोणता नमुना घेऊन ध्यान करायचे? कृष्ण परमात्मा संगेपुरता, नावापुरताच आहे ही की वेगळा? कोणत्याही शब्दाच्या अर्थाने अधिक उणा होतो तो महाराज नव्हे, तो नाराज असणार. बोलताना जो विचार करून बोलतो त्याचे उजवे डावे होणार. न विचार करता जो बोलतो तो बरोबर असणार. देहावस्था ही रुग्णावस्था आहे. म्हणून अष्टोप्रहर जपणूक चालली आहे. कशा करता? आपण सांडू नये म्हणून. पण ही सांडण्याशिवाय राहणार नाही. जाणवती जाणीव आपणाला जपण्याकरता हे सर्व काही करत आहे. तरी पण ती जातेच. आजारीपणाचा अनुभव जाऊ नये म्हणून तुम्ही आपणाला जपता, पण आजारी अनुभव असल्यामुळे तो जाणार. सर्व कर्म रुग्णावस्था असेपर्यंतच आहे. वस्तुस्थिती अकळ आहे. अकळामुळे कळतेपणाचे डावपेच चालत नाही. कोट्यावधी जप करता, ध्यान करतात. कशा करता? गुणाच्या बचावाकरताच ना. पण गुण तर पदार्थजन्य आहे. गुण आपल्याला पदार्थ रूप मानतोय. म्हणून पदार्थाचा अनुभव म्हणजेच आशा, इच्छा, वासना आहेत. एकूण सर्व वागणूक म्हणजे कर्मयोग. मग हठयोग, ज्ञानयोग म्हणजे कर्मयोग नाही काय? आईबाप गेले त्यांचा आता काय उपयोग? मग ते गेले या ज्ञानाचा तरी काय उपयोग? तसेच आत्मज्ञानाचा ज्ञाताला काही उपयोग नाही. हा विवेक करून जाणवे म्हणजे ज्ञान कापून टाकले असे किती निघतील? जाणवे म्हणजे जाणवे, जाणीव म्हणजे ज्ञान. जपून सुद्धा ज्याचा बचाव होणार नाही त्याला प्रत्येक प्राणी जपतोय. जे जे जपावे लागते ते ते शाश्वत राहणार नाही. ज्याच्या सहवासी काहीच राहत नाही त्याला काय म्हणणार? त्याला काहीच म्हणता येणार नाही. परमार्थाच्या ज्ञानाच्या भाकऱ्या किती भाजणार? अध्यात्म गुणपरिचयाने परिचयात्मक आहे काय? देहाच्या ओळखीवरच तुम्ही ऐहिक आणि पारमार्थिक हित करू इच्छिता. पण देह हे अप्रामाणिक दृश्य आहे. देह हे कोणाचे प्रत्यक्ष रूप नव्हे. देह वागवणारे मरून पडलेले कोणी पाहिलेले नाही. देहाची ओळखच अभिमानी आहे. देहाच्या ओळखीवर जो व्यवहार करता तो दुःखाला कारण आहे. सदा जागा राहणारा तो सद्गुरू. तो तुम्हाला जागृती देतो. ती जागृती घेऊन तुम्ही जागे झालात तर सद्गुरूचे रूप प्राप्त होईल. गुरुआज्ञा पाळणाऱ्याला नाना सायास करावे लागत नाही. आत्मा म्हणजे आपण आहे असा अर्थ. काया व प्राण वेगळे झाल्यावर तो निर्वाण होतो. गुण आहे तिथे काळ आहे, दुसरे कोणी नाही. आहे ते तूच आहेस, तरी दुसरे काहीतरी आहे असे कल्पून त्याच्या आधारावर तुम्ही जगू इच्छिता. स्वतःचे भले करू इच्छिता.